नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज बनविणार आहोत वेस्टेज कपड्याचं दोरीवर झाकण्यासाठी असं सुंदर झाकण। त्याच्यामध्ये माझ्याकडे एक तुकडा पडलेला होता, तो मी कट करून घेतलाय। घरातच होता, कॉटनचा ड्रेस शिवला होता मी, ते उरलेला होता, मग त्या मी कट करून घेतलाय। कट करून आपण ह्याचं मस्तपैकी असं चौकोनी भागाचं कट करून घ्यायचं। आणि असं कट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कट करत आहे। चौकोपरी टिपा मारायच्या त्याला आणि तयार करायचं। आणि हे चांगलं असतं घरगुती यूजसाठी, कारण कपड्याचं वॉशेबल आहे, धुवून वगैरे वापरता येतं। कोणी कोणी काय करतात, महिला दोरीमध्ये पेपरचा तुकडा टाकतात, त्याच्यावर भाकरी ठेवतात, चपाती वगैरे आपण त्याच्यावर ठेवतो। मग त्याचं काय होतं, पेपरला शाई लागलेली असते, त्या शाईमध्ये केमिकल असतं, ते आरोग्यासाठी हानिकारकच आहे एका प्रकारचं। मग ते मला तर नाही आवडत तसं, म्हणून मी असं शिवत असते। आणि तुम्ही शिवा, चांगलं आहे हे। पोळी डब्बा जरी असला तरी पोळी डब्यामध्ये बी चपाती गुंडाळून ठेवली की मऊ चांगली चपाती राहते। परत कोण शेतामध्ये वगैरे जात असेल तर त्याला पण भाकरी बांधून न्यायला चांगलं आहे। पेपरमध्ये नेण्यापेक्षा बरंही नाही, कारण पेपरमध्ये नेलं आपण तर त्याचं पण केमिकल वगैरे लागते चपातीला, ते चांगलं नाही आरोग्यासाठी। आणि हे वॉशेबल आहे, धुवून यूज करता येतं, दोरीवर झाकता येतं। आपण त्याच्यावरती परत झाकायची, हे झाकायचं दोरीवरती, नाही तर ह्याच्यामध्ये चपाती भाकर वगैरे गुंडाळून ठेवायची, अशी मऊसुरूक राहते। आणि कुठे शेतामध्ये वगैरे निघालो पेपरमध्ये गुंडाळण्यापेक्षा आपल्या ह्याच्यामध्ये गुंडाळून न्यायच्या चपात्या वगैरे। वॉशेबल आहे, नंतर धुता वगैरे येते, स्वच्छ आहे असं। आणि कुठेही भेटते असं नवीन तुकडा, आपलं काय ब्लाऊज पीस वगैरे असतं घरामध्ये उरलेला, किंवा मग कटपीस सेंटरवर असे तुकडे भेटतात, ते आणायचे आणि शिवायचं। कोणाला जर माझ्याकडून शिवून घ्यायचं असलं तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी शिवून देईल तुम्हाला। नाहीतर मग तुम्ही स्वतःही शिवू शकतात। मला तर शिवायला खूप आवडते आणि मला टेलरिंग चांगल्या प्रकारे जमते, ड्रेस जमतात मला, परत छोट्या मुलांचे ड्रेस वगैरे, फ्रॉक वगैरे मला आवड आहे शिवायची। आणि तुम्हाला आवडतं का नाही शिवायला हे कमेंट्स करून सांगा मला। माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, आणि ह्याच्यामध्ये काही तुम्हाला चुकीचं वगैरे वाटलं, काही रिपेअरिंग वगैरे वाटलं की हे असं दुरुस्त करायला पाहिजे होतं, ते कमेंट्स करून मला सांगा। म्हणजे नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये मला त्या सगळ्या चुका दुरुस्त करून व्हिडिओ पोस्ट करता येईल, तुमच्यासोबतशी माहिती शेअर करता येईल। माझं नवीनच चॅनल आहे, मला सपोर्ट करा, लाईक शेअर आणि कमेंट्स करा। आणि काही चुकत असेल तर तेही सांगा, मी रिपेअर करून ते व्हिडिओ शेअर करत जाईल तुमच्याशी। मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, आणि बेल आयकॉन पण क्लिक करा। अशा नवीन नवीन मी तुम्हाला आयडियाज आणणारे, तुमच्याशी शेअर करणारे। आणि मला खूप शिकायचं आहे, आणि तुम्ही मला म्हणजे सपोर्ट करा, खरंच मला शिकायची खूप इच्छा आहे ह्याच्यामध्ये। आणि माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।